केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक असं विधान केलेलं होतं की 2029ला भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही। या विधानाच्या अनुषंगानं जर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे बघायचं झालं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार का हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण भारतीय जनता पक्षाला 2029ला स्वबळावर सत्तेमध्ये यायचंच असेल आणि त्यासाठी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी निवडणुका या आत्ता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच आहेत। त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठल्याही निवडणुका होणार नाहीत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जितकी भारतीय जनता पक्षाला महत्त्वाची आहे तितक्याच महानगरपालिकेच्या इतर महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती या निवडणुकासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत।